खूप संध्याकाळ माझे मित्रांनो, आणि मी आजची डेट 20 नोव्हेंबर 2024 आणि मी पहिला ब्लॉग टाकलेला साऊंड टेस्टिंगचा तो मला एवढं त्याचे फीचर्स आले नाही, पण जेव्हा मी दुसरा स्पीकर मागवणार आहे तो त्याचा ब्लॉग पण बनवेल आणि सोबत दोघांचं काय कंपॅरिझन आहे हे पण तुम्हाला सांगून देईल. आणि तो व्लॉग कदाचित जानेवारी नाही तर डिसेंबरला येऊ शकतो. आणि इथं माझी स्कूल, आणि आज भेटले इलेक्शनची सुट्टी, म्हणजे काल आणि आज आणि उद्यापासून स्कूल. आणि आता आपले एक्झाम संपली ना, दिवाळीची सुट्टी लागली, आमची ट्रिप चालली ट्युशनची. तर मग मी पप्पांना कन्व्हिन्स कसं करू ते मला कळत नाही आहे. तुम्ही कमेंटमध्ये काय सांगत नाही. जर प्रश्न असतील तर विचारू शकतात कमेंटद्वारे. आणि मी या स्कूलचं ग्राउंड आहे ना तिथं आलो आहे, आणि इथं ही स्कूल आणि त्याच्या बाजूला एक बॉईज हॉस्टेल आणि गर्ल्स हॉस्टेल. आणि ते दिसते ना तिथे 12वी नंतर जे शिक्षण घ्यायचं आहे ते तिथं आपण घेऊ शकतो. आणि आमची स्कूल 5वी ते 12वीपर्यंत आहे. तशी स्कूल आहे चांगली, फक्त त्याच्यात एक पण स्कूल अशी नाही की ज्याच्यात सगळे मुलं संस्कारी आहेत. जिथं पण जा तिथं तुम्हाला मुलांच्या तोंडातून शिव्या ऐकायला भेटतील. पहिले मला असं वाटायचं, मी जेव्हा जुन्या स्कूलमध्ये होतो, की या स्वामी स्कूलचे मुलं असतील चांगले, पण नाही. जेव्हा स्कूलमध्ये आलो तेव्हा मला कळलं की सगळ्याची परिस्थिती काय असते. आणि इथं मस्त गारगार हवा चालू आहे. आणि तो तिकडं पॉइंट कुठे गेला मरो नाही दिसत आहे, पण माझ्या डोळ्यासमोर एकदम भारी आहे निसर्ग. आणि इथं माझी मम्मी पण आलेली फिरायला. इकडचा व्ह्यू बघून ना, पण इथं कचरा जास्त आहे, नाहीतर मग इथं असं आपण खेळू शकतो मॅच. आम्ही लहान होतो ना, 1-2 वर्षाचं होतो, तेव्हा मी, माझी दीदी आणि पप्पा मम्मी इथं यायचो. आणि मग इथं मी आणि दीदी खेळायचो, पप्पा मम्मी फिरायचे. आणि मग जसा कोरोना आला सगळे बंद, घराच्या आतमध्ये कोणच नव्हतं बाहेर निघत. कोरोना थोडा जायला लागला तेव्हा सगळे बाहेर निघायला लागले. आणि जो मी तो ब्लॉग टाकलेला ना साऊंड टेस्टिंगचा, तो मी डिलीट मारेल. आणि परत जर कधी करायचं मूड झाला ना मी करेल, नाही तर डिलीट पण नाही मारणार. एवढी मेहनत केली मी त्या ब्लॉगमध्ये बनवायसाठी, पण तो फ्लॉप गेला. कारण का हा मम्मीचा मोबाईल आहे, सॅमसंग A23, आणि त्याच्यात म्हणजे एक बाजू असते ना ती खराब झाली, डिस्प्ले पण गेलाय. 32 GBचा आहे, 32 GB फक्त. आणि माझ्या पप्पा आणि दीदीकडे 128 GBचा मोबाईल आहे. हा सॅमसंगचा आहे, दीदीकडे रिअलमीचा आहे, पप्पांकडे ओप्पोचा आहे, माझ्याकडे काय माहीत कधी. पण जेव्हा बनेल ना तेव्हा मी माझ्या मोबाईल तसा येईल तर हाच येईल माझ्याकडे खराब, आणि मम्मी नाही तर पप्पा नवीन घेऊन घेतील. हां, आणि तसा दीदीला पण नवीन घ्यायचं आहे. 4-5 वर्ष झाले तिच्या मोबाईलला घेऊन. तिला किती 12वेला घेऊन दिलेला वाटतं, कोरोनाच्या पहिले. आणि आता माझी दीदी नाशिकला आहे, येईल तिचे पण पेपर आहेत. एक सेलिब्रेशन येतोय जो मी तुम्हाला दाखवेल, व्लॉग करून दाखवेल, सकाळी नाही तर संध्याकाळी.
व्लॉग करून दाखवेल म्हणजे दाखवेल. आणि यावर्षी मी खूप फटाके फोडले, एवढे फटाके फोडले की माझ्या पायालाच लागलं. म्हणजे असं हे नाही झालं, फक्त ती चिंगारी असते ना ती लागली बस. तिथं सनसेट, याला सन मोबाईलमध्ये दिसतच का नाही आहे. आणि मी एक स्टँड बुक केलं आहे ज्याच्याने आपण मोबाईल असं हातात तरी पकडून असं चालू शकतो, प्लस रोटेट पण करू शकतो जसं पाहिजे तसं. आणि जर आपल्याला स्टेबल ठेवायचं आहे तर ते पण होऊ शकतं. आणि माझ्याकडे अजून एक स्टँड आहे, तो स्टँड नाही बोलू शकत, असंच म्हणजे एक छोटा मोबाईल असला तर त्याच्यानं मोठे स्क्रीन दिसते असं आहे ना. या मोबाईलचं सगळं पप्पा आल्यावर मी पप्पांना सांगेल, हा मोबाईल खराब झाला ना तो दुरुस्त करून द्या बस. आणि याची बॅटरी एवढ्या लवकर संपते आणि एवढ्या लवकर म्हणजे लवकर संपते पण चढायला खूप टाईम लागतो. आणि मी पूर्ण दुपारभर सकाळपासून तर लिहिलं आहे थोडंफार, दुपारपासून फक्त टी व्हीच, आपला JBL बोट या कंपनीमधला डिफरन्स बघत होतो की कोणती ब्रँड चांगली आहे स्पीकर घेण्यासाठी. ते बघितली तर मला 2 कन्फ्यूज आहे, एवढ्या ब्रँड आहेत पण मला फक्त 2 ब्रँड आवडतात, एक JBL आणि दुसरी बोट. आणि मी या ग्राउंडमध्ये फिरतोय, तलाव पूर्ण ग्रीन पाण्याने भरलाय, भारी आहे, व्ह्यू भारी आहे इथून. आणि इथून स्कूल एकदम जवळच दिसते. अजून थोडं खाली उतरलं ना इथं तो खूपच भारी दिसतोय. मी एवढे ब्लॉग केले तेव्हा मला एवढं काय वाटलं नव्हतं की माझ्याकडून होऊ शकेल, पण मी एक व्हिडिओ असा बघितला ज्याच्याने माझ्या अंगात अशी शक्ती आली की जो एक माणूस बोलला, आतून असा काय बोलतात मनातून असं वाटलं की आपण करू शकतो. आणि मग काय घेतला मोबाईल, चालू केली ब्लॉग बनवायला. हां, ती स्कूल आणि इथं सनसेट गेला मुन्ना सरी सन. आणि जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जो मी माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.